आज ना श्रावण महिन्याचा पहिला दिवस. आजपासून श्रावणाला सुरुवात झाली. खरं तर आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि मंगलमय मानला जातो. आता या महिन्यात ना नामस्मरण, जप, ध्यान आणि धार्मिक वाचन करण्याला विशेष महत्त्व आहे. सकाळची देवपूजा करून घेतली आणि आज श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार, त्यामुळे मला करायचं होतं उंबरट्यावर हळदीचं लेपन. त्यासाठीच ना उंबरटा स्वच्छ करून घेतला आणि त्यावर लगेचच हळदीचं लेपन करून घेतलं. आणि अधूनमधून मी हे असं गुरुवारचं हळदीचं लेपन करतच असते. आता ह्या श्रावण महिन्यात निसर्ग हिरवाईने बहरतो, त्यामुळे हा महिना निसर्ग, भक्ती, सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. याच महिन्यात नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन तसेच कृष्ण जन्माष्टमी यासारखे सण साजरे केले जातात. म्हणूनच खऱ्या अर्थाने श्रावण म्हणजे भक्ती, श्रद्धा, संयम आणि निसर्गाचा सुंदर असा संगम आहे. आता हळदीचं लेपन तर करून झालतं, लगेचच तुळशीची आणि उंबरट्याची पूजा करून घेतली आणि दिवा लावून नमस्कार केला. आता सगळी कामं उरकली होती तर म्हटलं कालच्या पूजेसाठी काढलेल्या वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात आणि त्या पण लगेचच जागच्या जागी ठेवून टाकल्या. आता सकाळची सगळी कामं करून जोराची भूक लागली होती, म्हणूनच म्हटलं आधी पोटोबा बघावा. आणि बालकवीच्या कवितेप्रमाणे शनात येते सरसर शिरवे, शनात फिरोनी ऊन पडे, ही कडवी खरी होताना दिसत होती. कारण बाहेर पावसाच्या सरी जोरात कोसळत होत्या आणि काही क्षणातच त्या थांबतही होत्या. आता ह्या सरी थांबलेल्या बघून मी पण बाई सरसर निघाली आणि तनुषला स्कूल मधून घेऊन आली. आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.